झाला उपवासाचा रायता। आता प्रश्न पडतो तो हिरव्या मिरचीचा। उपवासाच्या वेळेस आपण उपवासाच्या पदार्थांमध्ये लाल मिरची किंवा लाल तिखट अजिबात वापरत नाही, तेव्हा आपण वापरतो तो या हिरव्या मिरच्या। उपवासाच्या पदार्थामध्ये हिरव्या मिरच्याच का वापरायच्या याचं कारण म्हणजे हिरव्या मिरच्या या थंड असतात, लाल तिखट आणि लाल मिरची या उष्ण असतात। उष्णता जेव्हा अंगात वाढते तेव्हा तामसी वृत्ती वाढते आणि आपलं देवधर्माकडे लक्ष कमी जातं। त्यामुळे शरीरातील उष्णता ही वाढू नये, शरीरामध्ये तामसी वृत्ती वाढू नये यासाठी हिरव्या मिरचींचं सेवन केलं जातं। हिरव्या मिरच्या या थंड असतात, त्यामुळे उपवासाच्या पदार्थांमध्ये हिरव्या मिरचीचाच वापर केला जातो आणि हिरव्या मिरचीचाच वापर केला पाहिजे। तर लाल मिरची आणि लाल तिखट याचा वापर टाळून आपण हिरवी मिरची वापरूया, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये थंडावा राहील आणि वाईट विचार आपल्या मनामध्ये येणार नाहीत। आता प्रश्न पडतो, ज्यांना हिरवी मिरची खाल्ली की छातीमध्ये जळजळ होतं किंवा पित्ताचं प्रमाण वाढतं, तर त्यांनी काय करायला पाहिजे? तर थोडीशी मिरची त्यांनी भाजून किंवा तुपात तेलात तळून त्यांनी खाल्ली तर ती हिरवी मिरची त्यांना बाधत नाही। तर अशा पद्धतीने हिरवी मिरचीचा वापर करा। धन्यवाद। आता या मिरचीपासून आपण उपवासाचं झणझणीत असं लोणचं बनवणार आहोत। नमस्कार, मी सोनल, सुमाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून घेतलेले आहेत। मिरचीमध्ये कुठेही पाणी राहिलेलं नाही आहे, पूर्णपणे छान अशा कोरड्या झालेल्या आहेत। आता या मिरच्यांचे देठ काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आहेत। तुकडे जास्त छोटेही नकोत आणि जास्त मोठेही नकोत, म्हणजे मोठ्या मिरच्या असतील तर 3 तुकडे करा आणि मीडियम साईज असेल तर 2 तुकडे। आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने उभा काप द्यायचा आहे। लोणचं घालताना लोणच्यासाठी काय काय प्रिपरेशन करायला पाहिजेत त्याच्याबद्दल माझा अजून एक व्हिडिओ आहे, तोही तुम्ही पाहायला विसरू नका। कोणतंही लोणचं असू देत, परंतु ते घालताना त्याबद्दलची माहिती आपल्याला असली पाहिजे। जसं की लोणचंही सकाळीच घातलं पाहिजे, परत त्यामध्ये आपण जराही ओला हात नसला पाहिजे। सगळी माहिती घेऊन आपण जर लोणचं केलं तर ते लोणचं भरपूर दिवस छान टिकते आणि खराब वगैरे होत नाही। लोणचं घालण्यासाठी खूप मेहनत लागते, भरपूर साहित्य लागतं आणि शेवटी जर असं आपल्या कुठल्या तरी एका छोट्या चुकीमुळे जर खराब झालं तर सगळी मेहनत वाया गेली। त्यासाठी काळजीपूर्वक लोणचे करताना घ्यावयाची जी काळजी आहे त्याचा व्हिडिओ जरूर पहा आणि त्या पद्धतीने लोणचं करा। आपण जे मिरच्यांचे तुकडे केलेले आहेत त्यामध्ये मोठे 2 चमचे खडा मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे लोणचं खूपच छान तयार होतं आहे। ह्याचा वासही इतका घमघमाट सुटतो की तोंडाला पाणी सुटते। आता यामध्ये आपल्याला काहीच मिक्स करायचं नाही आहे। तुम्ही म्हणसाल मीठ आणि मिरचीच मिक्स केलेलं आहे, होय, परंतु ही मिरची बनवण्यासाठी आता आपल्याला 4 ते 5 दिवस थांबावं लागणार आहे। मीठ आणि मिरची व्यवस्थित मुरू द्यायचं आहे, यासाठी 4-5 दिवस लागतात। आठवड्याभराने केलात तरी हे लोणचं छान तयार होतं। आपण पाहू शकता हिरव्या मिरचींचा कलर बदलून शेवाळी कलर आलेला आहे। आता या मुरलेल्या मिरच्यांचं लोणचं बनवायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मुरलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत। अजून एक टिप म्हणजे जेव्हा आपल्याकडे खूप मिरच्या असतात तेव्हा झटकीपट असं बरणीमध्ये मीठ आणि मिरची टाकून मुरवून ठेवायची, परत आपण ते लोणचं बनवू शकतो। आता 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे। आल्याचा तुकडा किसून घेऊया। कुठून जर घेतलो तर त्याचे धागे राहतात, त्यामुळे आपल्याला आल्याचा तुकडा हा किसूनच घ्यायचा आहे। किसल्याने आल्याचा रस जास्त प्रमाणात निघतो। आता आपण 2 लिंब घेतलेले आहेत आणि लिंब चिरून घ्यायचे आहेत। हे मिरचीचं लोणचं खूपच चवीला छान लागतं, तुम्हीही नक्की करून पहा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुमच्या प्रोत्साहनामुळे आमचा उत्साह वाढतो आणि तुमच्यापर्यंत पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आनंद मिळतो। मिरच्या आपण मिक्सरमध्ये घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आलं टाकलेलं आहे। त्यामध्ये आता आपण लिंबांचा रस टाकायचा आहे। हा लिंबाचा रस मी आधीच करून ठेवलेला नाही आहे। एकतर आपण लिंबाचा रस जर करायचं म्हटलं की ते वाटीमध्ये ठेवणार, तर लिंबाचं सत्व जे आहे जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला लोणच्यामध्ये उतरावं कुठल्याही पदार्थामध्ये,
तर डायरेक्ट लिंबाचा रस तेव्हाच पिळावा. जेवतानाही आपण जेव्हा लिंबू घेणार आहोत, जेवणा वेळेसच लिंबू कट करायचा आहे. आणि जास्तीत जास्त जर करणार असाल तर ते काचेच्या बाउलमध्ये ठेवा. लिंबाचा रस गाळून घेतलेला आहे. आता आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे. लिंबाचे प्रेमिक्स बनवून किंवा सरबत बनवून लिंबाच्या जे साली उरतात त्यापासून रायतं आणि लोणचं बनवतो. तर त्याच बरणीमध्ये मी हे ॲड करत आहे. आणि परत एकदा आपण यामध्ये 2 चमचे साखर आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. रोज घरामध्ये लिंबाचं रस सरबत बनतं किंवा खूप वेळा अर्धा लिंबू वापरला जातो आणि अर्धा तसाच राहतो. तो वाळून खराब होण्यापेक्षा अशी बरणी करायची आणि आपण ते लिंबाचे साली आणि तशा राहिलेल्या फोडी जे ओलसर नाहीत त्याच तेवढ्या बरणीमध्ये टाकायच्या आहेत. फक्त ओला हात किंवा पाणी कुठेही लागू नये अशाच फोडी तेवढ्या वापरायच्या आहेत. आपण जे लोणचं उपवासाचं लोणचं बनवत आहोत ते बारीक करून घेतलेलं आहे. मस्त असा घमघमाट सुटलेला आहे आणि हे झालं आपलं उपवासाचं लोणचं तयार. 2 ते 3 दिवसात यामध्ये आल्याचा रस आणि लिंबाचा रस व्यवस्थित मुरल्यानंतर आपण खाऊ शकतो. आत्ता लगेच आज हे लोणचं खाऊ शकता, परंतु जो आल्याचा रस आणि लिंबाचा रस मुरल्यावर त्याची चव अजूनच छान येते. उपवासाच्या काळामध्ये उपवासाचा कोणताही पदार्थ घेतलात तर त्यासोबत हे लोणचं थोडंसं घ्या आणि दिवसभर एनर्जेटिक राहा. हे लोणचं दिवसातून एकदा जरी खाल्लोत की मन भरतं आणि भूक लागत नाही. पोट आणि मन समाधानी राहतं आणि आपण शांत मनाने उपवास करू शकतो. आठवड्यातून एकदा तर उपवास केलाच पाहिजे. सध्याच्या दगदगीमध्ये कामामध्ये निराहार उपवास हा होत नाही. एक वेळ जेवण किंवा फराळ करून आपण उपवास करतो. त्यासाठी नवरात्रामध्ये 9 दिवस उपवास, श्रावणामध्ये महिनाभर उपवास असतो. तर त्यासाठी हे लोणचं अत्यंत उपयुक्त आहे. उपवास तर करायचाच, परंतु त्यासोबत हे लोणचं जरूर बनवा. आवडल्यास कमेंट करून जरूर सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.